नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं बोलीस किचनमध्ये. आज आपण खूप झटपट आणि खूप मस्त टेस्टी खमंग अशी कढी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 1 कप दही घेतलेलं आहे. घरी लावलेलं दही आहे आणि थोडंसं आंबट आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे. तर याच कपने मी दहीसुद्धा घेतलेलं आहे आणि याच कपने 1 कप पाणी घातलं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून बेसन पीठ घालायचं आहे. आता हे बेसन पीठ आपल्याला या दह्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. तर त्यासाठी आपण हे रवीने छान फेटून घेऊया. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे विस्करने सुद्धा फेटून घेऊ शकता. फक्त आपल्याला यामध्ये ज्या बेसनाच्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या फोडून घ्यायच्यात. म्हणजे बेसन पीठ आपल्याला या ताकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता रवीने छान फेटून बेसन पीठ यामध्ये व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे. आता आपण याला फोडणी देऊया. तर त्यासाठी इथे मी कढई अगोदरच गरम करायला ठेवली होती आणि आता यामध्ये आपण 1 टेबलस्पून तेल घालूया. तेल छान गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडल्यावर अर्धा चमचा जिरं घालूया आणि जिरं छान तडतडल्यावर आता यामध्ये आपल्याला 3-4 लसूण पाकळ्याचे तुकडे, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. तर सगळ्यात अगोदर आपण हे लसणाचे तुकडे घालूया आणि याला थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे परतून घेऊया. तर इथे मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. आता या लसणाला हलकासा सोनेरी रंग आला की यामध्ये आपण हिरवी मिरची घालूया. तर मी इथे 3-4 हिरवी मिरचीचे मधून तुकडे करून घेतलेत. हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि लगेचच आपल्याला कढीपत्ता आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं घातल्यावर आपल्याला पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. 1-2-3 सेकंद आपण याला परतून घेऊया आणि हे सगळं करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया. तर आपल्या रोजच्या मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो हळद तिखट घालण्यासाठी, तर त्या चमच्याने पाव चमचा मी इथे हळद घातलेली आहे. हळद घातल्यावर पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला यामध्ये आपण बेसन मिक्स केलेलं दही किंवा ताक यामध्ये घालायचं आहे. तर इथे आपल्याला आता गॅसची फ्लेम वाढवायची आहे जेणेकरून आपल्या कढीला मस्त असा तडका बसतो. तर तुम्ही बघू शकता मस्त असा कढीला तडका बसलेला आहे. आता कढी तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. मी फक्त ताकाचं भांडं थोडंसं विसळून यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता अगोदर एकदा आपण याला थोडंसं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये गूळ किंवा साखरसुद्धा घालू शकता, पण मला अशीच कढी आवडते त्यामुळे मी यामध्ये गूळ किंवा साखर काही घातलेलं नाही आहे. मी इथे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आपल्याला कढीला उकळी येईपर्यंत सारखं ढवळत राहायचं आहे, नाहीतर कढी फुटते. तर ही एक महत्त्वाची टीप आहे. त्यामुळे आता आपल्याला याला सारखं ढवळत राहायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं आपल्याला ही कढी उकळून घ्यायची आहे. तर आता 4 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त टेस्टी आणि खमंग अशी ही झटपट कढी तयार झालेली आहे. तर आजची ही साधी सोपी आणि झटपट अशी ही कढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा आणि अशाच सोप्या टेस्टी खमंग रेसिपीसाठी आपल्या बोलीस किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या खमंग टेस्टी रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.